नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परतदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही म्हणताल की सर व्हिडिओ लेट कसं काय आला? लेट नाही आला व्हिडिओ सकाळीच आलेला आहे, परंतु चुकून माझ्याकडून काय झालं, 5 जुलैच्या जागी 4 जुलै असं या ठिकाणी बोलण्यात आलं. तीच स्लाईड या ठिकाणी लागण्यात आली होती, परंतु जे काही डाटा आहे, जो काही प्रश्न आहे तो 5 जुलैचेच होतात. परंतु या ठिकाणी तुम्हाला माहीत आहे कसं असतं, आपण जेव्हा चांगलं काम करतो व्हिडिओजला लाईक भरपूर येत नाहीत, परंतु काही थोडंसं चुकलं की त्याला मात्र निगेटिव्ह कमेंट भरपूर येत असतात, बरोबर का नाही? आणि याचीच सगळेजण वाट बघत असतात. काही हरकत नाही, व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे. आज आहे 5 जुलै 2025. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? अलीकडेच आयुष शेट्टीने 2025 मध्ये US ओपन जिंकलेला आहे, तर तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी बॅडमिंटन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहेत आयुष शेट्टी असं त्यांचं नाव आहे. नुकतंच त्यांनी या ठिकाणी US ओपन जिंकलेलं आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? मुख्यमंत्री प्रतिज्ञा योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे किंवा कोणत्या राज्यांतर्गत सुरू करण्यात आली आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, बिहार राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी मुख्यमंत्री प्रतिज्ञा योजना या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. तरुणांची रोजगार क्षमता वाढवणे आणि सांस्कृतिक जतन करणे हे या योजना इम्प्लिमेंट करण्याच्या मागचं उद्दिष्ट आहे. या योजनेअंतर्गत कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेले किंवा 12वी, ITI, डिप्लोमा, पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी धारण केलेले 18 ते 28 वयोगटातील तरुण त्यांना इंटर्नशिप दरम्यान आर्थिक मदतीसाठी पात्र असणार आहेत या योजनेच्या अंतर्गत. मुख्यमंत्री प्रतिज्ञा योजना असं या योजनेचं नाव आहे. बिहार राज्य सरकारने सुरू केली आहे. बिहार ज्या राज्याची स्थापना 22 मार्च 1912 ला झाली. मुख्यमंत्री आहे नितीश कुमार, राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान, राजधानी आहे पटना. 3 महत्त्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत, वाल्मिकी, राजगीर, कानवर आणि एकच महत्त्वाचं धरण आहे इंदापुरी नावाचं. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा. दरवर्षी आंतरराष्ट्रीय सहकार दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जुलै महिन्यातील पहिल्या शनिवारी. तर जुलै महिन्यातील पहिला शनिवार आज आहे. या ठिकाणी आजच्या दिवशी आंतरराष्ट्रीय सहकार दिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो. या दिवसाचा जो काही साजरा करण्याचा मागचा उद्देश काय आहे ते लिहून घ्या. याचा उद्देश सहकाराबद्दल जागरूकता वाढवणे आणि आंतरराष्ट्रीय एकता, आर्थिक कार्यक्षमता, समानता आणि जागतिक शांतता या चळवळीच्या यशांना आणि आदर्शांना प्रोत्साहन देणे याच्यासाठी आपण हा दिवस या ठिकाणी साजरा करतो, आंतरराष्ट्रीय सहकार दिवस म्हणून. ठीक आहे, माझा जो काही या ठिकाणी व्हॉट्सअप नंबर आहे तो लिहून घ्या. 96 730 58 600. बरोबर, हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. ज्यांना पण 6 महिन्याची जी काही PDF पाहिजे आहे त्यांनी या व्हॉट्सअप नंबरला हाय मेसेज टाका, किंवा तुम्हाला जर सॅम्पल कॉपी बघायची असेल तर सॅम्पल कॉपी म्हणून मेसेज टाका. तुम्हाला या ठिकाणी पुढची प्रोसेस व्हॉट्सअपला सांगतो मी. ठीक आहे. दुसरा प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, जुलै महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 जुलैला भरपूर दिवस असतात, जसं की राष्ट्रीय डॉक्टर दिवस, राष्ट्रीय टपाल कामगार दिवस, CA दिवस, GST दिवस, वसंतराव नाईक यांची जयंती, महाराष्ट्र कृषी दिवस आणि SBI स्थापना दिवस. 2 जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस, 3 जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस. या ठिकाणी जुलैमधील पहिल्या शनिवारी म्हणजे 2025 मध्ये 5 जुलैला आंतरराष्ट्रीय सहकार दिवस आहे. 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिवस, 12 जुलै जागतिक मलाला दिवस, 17 जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस, 18 जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे स्मृती दिवस, 20 जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस, 23 जुलै लोकमान्य टिळक यांची जयंती, 26 जुलै कारगिल विजय दिवस, 28 जुलै
जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपॅटायटिस दिवस आणि 29 जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस. क्लिअर. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 3. माउंट एल्ब्रस चढणारा जगातील सर्वात तरुण व्यक्ती कोण ठरला आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, तेगबीर सिंग. 6 वर्ष 9 महिने कंसामध्ये हे तुम्ही लिहून घ्यायचं आहे. तर तेगबीर सिंग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. पंजाबमधील या तेगबीर सिंग यांनी रशिया आणि युरोपमधील सर्वात उंच शिखर माउंट एल्ब्रस सर करणारे तरुण, या ठिकाणी सर्वात तरुण व्यक्ती बनून जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. दुसरा पॉईंट, 18,510 फूट उंचीची चढाई 6 वर्षाच्या मुलाने त्याचे वडील सुखमीर सिंग या ठिकाणी सुखिंदरदीप सिंग यांच्यासोबत या ठिकाणी पूर्ण केली आहे. युरोपातील सर्वात उंच पर्वत शिखर आहे हे माउंट एल्ब्रस, जे की रशियामध्ये स्थित आहे. ही सुद्धा एक्स्ट्रा गोष्ट तुम्हाला लिहून घ्यायची आहे. क्लिअर. तर 6 वर्ष 9 महिने एवढं त्याचं एज आहे आणि या ठिकाणी माउंट एल्ब्रस सर करणारा सर्वात तरुण व्यक्ती म्हणून त्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड या ठिकाणी क्रिएट केलेला आहे. पुढचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. भारतातील पहिले, इंडियाज फर्स्ट लाकडी गुरुद्वारा श्री नानक निवास कोठे बांधण्यात आलेला आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, साधी गोष्ट सांगतो, गुरुद्वारा म्हटले की लक्षात ठेवा पंजाब. तर फाजिल्का नावाचं एक ठिकाण आहे पंजाबमध्ये, त्या ठिकाणी भारतातील पहिलं लाकडी गुरुद्वारा श्री नानक निवास या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे. ठीक आहे. प्रथम गोष्टीबद्दल बोलण्यात आलं, तर बाकीच्या ज्या काही प्रथम गोष्टी आहेत त्याच्यावरती आपण रिव्हिजन टाकूया. तुम्ही अभ्यास किती करता हे महत्त्वाचं नाहीये, केलेल्या अभ्यासावरती तुम्ही परत किती वेळा रिव्हिजन मारता हे महत्त्वाचं ठरणार आहे. लिहून घ्या. देशातील पहिला AI युक्त जिल्हा या ठिकाणी ठरला आहे सिंधुदुर्ग. भारतातील पहिला प्रमाणित ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड गाझियाबाद. जगातील पहिल्या ऊर्जा पारेषण पार्कचे उद्घाटन तेलंगणा. भारतातील पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी पहिली विधानसभा दिल्ली. भारतातील पहिला कचरा ते वन्यजीव उद्यान नोएडा. ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे पहिले राज्य केरळ. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI कडून NBFC परवाना मिळवणारी पहिली भारतीय ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट. पहिले ई कचरा इको पार्क दिल्लीमध्ये. आणि भारतातील पहिले लाकडी गुरुद्वारा श्री नानक निवास बांधण्यात आलेला आहे पंजाबमध्ये. पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहूया. 5व्या नंबरचा प्रश्न. सध्या कोणत्या नदीच्या खोऱ्यांमध्ये सी फ्लड सिस्टम, सी फ्लड प्रणाली याचा समावेश करण्यात आला आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरील सर्व, ऑल ऑफ द अबव. कोणकोणते? पर्याय क्रमांक ए महानदी, पर्याय क्रमांक बी गोदावरी आणि पर्याय क्रमांक सी तापी. या 3 नद्यांच्या खोऱ्यामध्ये सी फ्लड प्रणालीचा समावेश करण्यात आला आहे. नेमकं काय आहे याच्याबद्दल 3-4 पॉईंट्स आहेत, ते लिहून घ्या. सी फ्लड हे एक वेब आधारित प्लॅटफॉर्म आहे जे 2 दिवस आधीच या ठिकाणी जे काही फ्लड आहे याचा अंदाज देते, म्हणजे जे काही पूर येण्याची जी काही परिस्थिती आहे त्याचा अंदाज देते. हे गाव पातळीवर सविस्तर पूर नकाशे आणि पाण्याच्या पातळीचे अंदाज देते. ही प्रणाली जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सीडॅक पुणे आणि केंद्रीय जल आयोगाने संयुक्तपणे विकसित केली आहे. आणि या ठिकाणी वर्तमानमधील जे काही या ठिकाणी जलशक्ती मंत्रालय आहे त्याचे कॅबिनेट मंत्री आहेत CR पाटील असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न. व्यवस्थापन प्रभाविता मूल्यांकन हा जो काही निर्देशांक आहे त्याच्यामध्ये कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावलेलं आहे? तर पर्याय क्रमांक सी केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर हे जे काही व्यवस्थापन प्रभाविता मूल्यांकन आहे, वेगवेगळ्या राज्यांच्या अंतर्गत असलेलं हे जे काही निर्देशांक आहे त्याच्यामध्ये 1 नंबरला आहे केरळ, 2 नंबरला आहे कर्नाटक, 3 नंबरला आहे पंजाब आणि 4 नंबरला आहे हिमाचल प्रदेश. पर्टिक्युलरली तुम्हाला जर असं विचारलं केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत अव्वल कोण आहे, तर तेव्हा योग्य उत्तर असणार आहे चंदीगड. क्लिअर. प्रश्न आहे या ठिकाणी केरळ संदर्भात योग्य उत्तर असणार आहे. तर केरळ बद्दल लगेच आपण रिव्हिजन टाकूया. स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1956ला. मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन, राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर, राजधानी आहे तिरुवनंतपुरम. 6 महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत इरविकुलम, मठिकेतन, अनमुडी, पामबदुम, पेरियार आणि सायलेंट व्हॅली. आणि 4 महत्वाचे धरण आहेत इडुक्की, मालमपुजा, पेची आणि कुंडाळा. पुढचा प्रश्न. भारतातील पहिले स्वदेशी विकसित केलेले फोटोनिक रडार कोणी विकसित केले आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी DRDO हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर भारतातील पहिले स्वदेशी विकसित केलेले
जे काही फोटोनिक रडार आहे ते डेव्हलप केलेलं आहे या ठिकाणी DRDOने. 2-3 पॉईंट लिहून घ्या. फोटोनिक रडार ही रडार प्रणालींमधील एक मोठी तांत्रिक झेप आहे. पारंपरिक रडारपेक्षा हे वेगळं आहे. ते रेडिओ फ्रिक्वेन्सी सिग्नल ऐवजी लेझर आणि ऑप्टिकल फायबरचा यूज करतं. यामुळे रडार जलद, अधिक अचूक आणि जाम करणं या ठिकाणी कठीण होतं. ठीक आहे. कोणी विकसित केला आहे? DRDOने. फुल फॉर्म डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था मराठीमध्ये म्हणता येईल. स्थापना झाली 1958ला. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. अध्यक्ष आहे डॉक्टर समीर V कामत आणि जबाबदार मंत्रालय आहे संरक्षण मंत्रालय. पाहूया पुढचा प्रश्न. जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच WHOने अमेझॉन प्रदेशातील कोणत्या देशाला मलेरिया मुक्त या ठिकाणी घोषित केलेला आहे? तर पर्याय क्रमांक ए, सुरिनाम नावाचा या ठिकाणी एक देश आहे अमेझॉन प्रदेशातील, त्याला या ठिकाणी मलेरिया फ्री, मलेरिया मुक्त घोषित केला आहे. कोणी? जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच WHOने, WHOने, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. स्थापना झाली या संस्थेची 7 एप्रिल 1948ला. मुख्यालय आहे जेनेवा, स्वित्झर्लंड या ठिकाणी. महासंचालक आहेत तेद्रोस अधनॉम. उपमहासंचालक आहेत सौम्या स्वामीनाथन आणि वर्तमानमधील मुख्य शास्त्रज्ञ आहेत जेरेमी फरार. पुढचा प्रश्न. जुलै 2025 मध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे म्हणजेच UNSCचे अध्यक्षपद कोणता देश भूषवणार आहे? तर पर्याय क्रमांक डी या ठिकाणी हसू नका, पाकिस्तान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर पाकिस्तान हा देश चक्क अध्यक्षपद भूषवणार आहे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचं. ठीक आहे, काही हरकत नाही. बघू काय होतंय. पाहूया पुढचा प्रश्न. पायटोगटर्न शिनावात्रा. काय? पायटोगटर्न शिनावात्रा हे कोणत्या देशाचे पंतप्रधान होते ज्यांना न्यायालयाने पदावरून निलंबित केलेलं आहे? तर पर्याय क्रमांक सी, थायलंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पायटोगटर्न शिनावात्रा असं त्या पंतप्रधानांचं नाव होतं. त्यांना या ठिकाणी न्यायालयाने पदावरून निलंबित केलेलं आहे. पर्याय क्रमांक सी, थायलंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न. अलीकडेच भारतीय नौदलाला सुपूर्द करण्यात आलेल्या स्वदेशी स्टील्थ फ्रिगेटचे नाव काय आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, INS उदयगिरी असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? INS उदयगिरी असं त्याचं नाव आहे. भारतीय नौदलाला सुपूर्द करण्यात आलेल्या स्वदेशी स्टील्थ फ्रिगेटचे ते नाव आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. मुंबईतील मजगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने या ठिकाणी हे बांधले आहे. या युद्धनौकेने प्रगत गुप्त क्षमता, आधुनिक शस्त्र प्रणाली आणि जलद बांधकामाच्या वेळेचे प्रदर्शन या ठिकाणी केलं जातं. शेवटचा प्रश्न. मंत्रिमंडळाने राष्ट्रीय क्रीडा धोरण 2025ला मंजुरी दिली आहे. तर ते कोणत्या जुन्या धोरणाचं या ठिकाणी जागा घेईल म्हणजेच रिप्लेसमेंट होईल? तर पर्याय क्रमांक ए, राष्ट्रीय क्रीडा धोरण 2001ला या ठिकाणी जागा घेईल किंवा त्याचं या ठिकाणी रिप्लेसमेंट होईल आहे. राष्ट्रीय क्रीडा धोरण 2025चे या ठिकाणी अप्रुव्हल देण्यात आलं आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा जो काही खास प्रश्न आहे तो लिहून घ्या. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर वैज्ञानिक प्रयोग करणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत? राकेश शर्मा, शुभांशु शुक्ला, कल्पना चावला की सुनीता विल्यम्स? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच काय करूया, जुलै महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 जुलैला भरपूर दिवस असतात जसं की राष्ट्रीय डॉक्टर दिवस, राष्ट्रीय टपाल कामगार दिवस, CA दिवस, GST दिवस, वसंतराव नाईक यांची जयंती, महाराष्ट्र कृषी दिवस आणि SBI स्थापना दिवस. 2 जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस, 3 जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस. या ठिकाणी जुलैमधील पहिल्या शनिवारी म्हणजे 2025 मध्ये 5 जुलैला आंतरराष्ट्रीय सहकार दिवस आहे. 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिवस, 12 जुलै जागतिक मलाला दिवस, 17 जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस, 18 जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे स्मृती दिवस, 20 जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस, 23 जुलै लोकमान्य टिळक यांची जयंती, 26 जुलै कारगिल विजय दिवस, 28 जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपॅटायटिस दिवस आणि 29 जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस. क्लिअर?